विषय अशोक विश्वनाथ विमल सेटे, उपाध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांडगाव येथे कार्यरत आहे। मिशन आरंभ या जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या अतिशय स्तुत्य उपक्रमामध्ये ऑनलाईन तासिकेसाठी आपल्या समोर उभा आहे। ग्रामीण भागातील होतकरू प्रज्ञावंत गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती नवोदयसाठीचे अतिशय दर्जेदार मार्गदर्शन उपलब्ध व्हावे ह्या उदात्त हेतूने जिल्हा परिषद अहिल्यानगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत भंडारी साहेब, कर्तव्यदक्ष शिक्षणाधिकारी भास्कर पाटील साहेब आणि मिशन आरंभ ह्या उपक्रमाच्या जिल्हा नोडल अधिकारी जयश्रीताई कारले मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय स्तुत्य उपक्रम सुरू आहे। आमच्या संगमनेर तालुक्यातील शिक्षक ऑगस्ट महिन्यातील ऑनलाईन तासिका या ठिकाणी घेत आहेत। ह्या तासिका घेण्यासाठी आमचे कर्तव्यदक्ष गट शिक्षण अधिकारी बाळासाहेब गुंड साहेब, ह्या उपक्रमाचे आमचे तालुका नोडल अधिकारी कल्याणजी राऊत साहेब, आमच्या शिक्षण विस्तार अधिकारी मंगला कलगुंडे मॅडम, केंद्र प्रमुख बाळासाहेब जाधव सर, प्रदीप आनाप सर, आमचे मुख्याध्यापक दादाभाऊ चौधरी सर, या सर्वांनी मला या ऑनलाईन तासिकेसाठी संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो। ही ऑनलाईन तासिका आपल्या समोर उपलब्ध होण्यासाठी आमच्या तालुक्याची तंत्रस्नेही टीम, त्यामध्ये आदरणीय अशोक सोनवणे सर असतील, ईश्वरजी राऊत सर असतील, प्रेमराज टावरे सर असतील, सीताराम गळवी सर असतील, हे सर्व मेहनत घेत आहे। यांचेही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करून आजच्या तासिकेला मी या ठिकाणी सुरुवात करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, त्या पाठीमागे यापूर्वी 12 ऑगस्टला मी फुट प्रश्न या घटकांतर्गत पुढे चौरस व त्रिकोणातील संख्या या उपघटकावर तासिका घेतली होती। त्यानंतर फुट प्रश्न याच घटकामधील काल आपण दिनदर्शिका हा घटक या ठिकाणी अभ्यासला आणि आज फुट प्रश्न या घटकातील पुढील जो उपघटक आहे वेन आकृती, त्या घटकाचा उपघटकाचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, या सर्व फुट प्रश्नासाठी भारांश 16% असतो। वर यावर आपल्याला 4 प्रश्न विचारलेले असतात आणि गुण असतात आपल्याला 8। तर आपण आता वेन आकृती या उपघटकाचा सविस्तर अभ्यास या तासिकेमध्ये आपण करणार आहोत। वेन आकृती हा अभ्यास उपघटक आपण समजून घेणार आहोत। आता बघा, आपल्या सर्वांना आकृती ज्ञात आहे, परंतु वेन आकृती म्हणजे काय? जास्त खोलात न जाता फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, वेन आकृती म्हणजे एकमेकात गुंतलेल्या अनेक आकृत्या। त्यामध्ये आपण बघितलं, एकमेकांमध्ये गुंतलेल्या भौमितिक आकृत्या वर्तुळ, चौकोन, त्रिकोण, आयत इत्यादी असतात। त्यातील प्रत्येक भागात अंक, अक्षरे किंवा संख्या दर्शवलेल्या असतात। त्या भागावर आधारित काही प्रश्न दिलेले असतात। त्या भागाचे लक्षपूर्वक निरीक्षण करून त्यांचे उत्तर विद्यार्थ्यांनी शोधायचे असतात। प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये या उपघटकावर किमान 2 प्रश्न असतात बघा। आणि अतिशय सोपा हा घटक असतो। हा जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समजला तर ह्या घटकामध्ये पैकीच्या पैकी मार्क सर्व विद्यार्थी मिळवू शकतात। आता या सर्वांचा सारांश आपण फक्त एवढाच लक्षात ठेवायचा आहे की वेन आकृत्या म्हणजे एकमेकांमध्ये गुंतलेल्या आकृत्या व त्या आकृत्यांमध्ये असलेल्या संख्या, अक्षरे यांचा सहसंबंध आणि त्यावर आधारित प्रश्न। तर हे प्रश्न सोडवत असताना आपण कोणत्या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे ते आपण पुढील स्लाइड मध्ये बघू। हे प्रश्न सोडवत असताना अतिशय महत्त्वाच्या ज्या टिपा आहे त्या आपण लक्षात ठेवायच्या आहे। आकृतीचे आपल्याला सूक्ष्म निरीक्षण करायचे। आकृतीचे सूक्ष्म निरीक्षण केल्यावर प्रश्नात दिलेल्या अटी व्यवस्थित आपण वाचायचे आहे, म्हणजे प्रश्न आपल्याला व्यवस्थित वाचायचा आहे।
त्यानंतर संबंधित आकृत्या शक्य झाल्यास बोटाने झाकून निरीक्षण करायचे आहे, नजर चूक होणार नाही याची काळजी घ्यायची. किंवा आपल्याकडे जो पेन असतो, पेन्सिल असतो, त्याने हायलाईट संबंधित आकृत्या करायच्या आहेत, त्यातली अक्षरं करायची, त्यातले अंक करायचे आणि त्याद्वारे हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. या अतिशय महत्वाच्या टिपा आहे, याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवला तरी भविष्यात तुम्हाला या टिपांचा अतिशय उपयोग होईल. तर आपण आता या व्यवस्थित समजून घेतल्यानंतर आपण आता पुढच्या स्लाइडकडे जाणार आहे. तर पुढच्या स्लाइडमध्ये आता आपण मेन आकृतीवर जे जे वेगवेगळे प्रकारचे जे प्रश्न असतात, म्हणजे जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव आपण ह्या तासिकेमध्ये करून घेणार आहोत. ते प्रश्न आपण सोडवून घेणार आहोत, समजून घेणार आहोत. पहिला प्रश्न आपला स्क्रीनवर आहे बघा. तो प्रश्न सर्वांनी काळजीपूर्वक मनातल्या मनात वाचायचा आहे, आकृतीचे निरीक्षण करायचे आणि प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही वाचत असताना मी पण स्क्रीनवरील प्रश्न या ठिकाणी वाचण्याचा प्रयत्न करतो. पहिला प्रश्न आहे, वेन आकृतीचे निरीक्षण करून उत्तर लिहा. बघा आता ह्या वेन आकृतीमध्ये 4 वर्तुळ एकामेकामध्ये गुंतलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला संच दिलेला आहे तो पुरुष आहे, संच बी विवाहित पुरुष आहे, संचची धूम्रपान करणारे त्याच्यामध्ये पुरुष आहेत. आता बघा आणि प्रश्न आपल्याला विचारलेला आहे या आकृतीचे निरीक्षण केल्यानंतर एकूण पुरुषापैकी किती पुरुष धूम्रपान करणारे आहेत. आता बघा हा प्रश्न आपण कसा सोडवायचा आहे, एकूण पुरुषापैकी किती पुरुष धूम्रपान करणारे आहेत. आता यामध्ये बघा विवाहित पुरुष आहे, त्यानंतर पुरुष आहे, पुरुष ह्या वर्तुळाला आपण गोल केला, हे संचाला. आता आपण दुसरा पेन घेऊया म्हणजे आपल्या अधिक चांगल्या प्रकारे लक्षात येईल. संच बी विवाहित पुरुष, हे विवाहित पुरुष. त्यानंतर आपण पुढच्या याला गोल करणारे फक्त धूम्रपान करणारे या ठिकाणी. आणि आपला प्रश्न आहे एकूण पुरुषापैकी किती पुरुष धूम्रपान करणारे आहेत. आता बघा एकूण पुरुष म्हणजे फक्त ए स्लाइड येणार आहे आणि एकूण पुरुषामध्ये विवाहित पुरुष पण येणार आहे. आणि मग आता याच्यामध्ये धूम्रपान करणारे हे 3 आणि हे 2. 300 आणि 2ची ज्यावेळेस आपण बेरीज करू ह्या ठिकाणी 3 अधिक 2 या ठिकाणी आपल्याला 5 हा पर्याय उत्तर मिळणार आहे. म्हणजे तिसरा पर्याय असणार आहे. उत्तर पत्रिकेत आपल्याला 3 ह्या पर्यायाला या ठिकाणी गोल करायचा आहे. अतिशय आपण सोप्या पद्धतीने हा प्रश्न समजावून घेतला. त्यानंतर आपण आता पुढील प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 2 आपल्या समोर आहे. आपण मनातल्या मनात तो प्रश्न वाचायचा आहे. मी पण स्लाइडवरील प्रश्न या ठिकाणी वाचतो. वेन आकृतीचे निरीक्षण करून उत्तर लिहा. वरील आकृतीवरून वादन येणारे खेळाडू असलेले एकूण विद्यार्थी किती. आता बघा या ठिकाणी आपण परत एकदा हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू. संच अ मध्ये फक्त खेळाडू आहे 32. त्यानंतर हे बघा विद्यार्थी आहे संच ब मध्ये आणि त्यानंतर संच क मध्ये वादक आहे. आता आपल्याला या ठिकाणी प्रश्न असा विचारलेला आहे की वरील आकृतीवरून वादन येणारे मतलब बघा हे वादन येणारे व खेळाडू असलेले वादन येणारे व खेळाडू असलेले एकूण विद्यार्थी किती. आता एकूण विद्यार्थी आपल्याला म्हणजे वादन येणारे 3 आहे या ठिकाणी आणि खेळाडू असलेले 4 आहे म्हणजे 7. एकूण वादन येणारे व खेळाडू असलेले एकूण विद्यार्थी या ठिकाणी 7 म्हणजे तिसरा पर्याय हे आपलं ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे.
उत्तरपत्रिकेमध्ये आपल्याला 3 ह्या पर्यायाला या ठिकाणी गोल करावं लागणार आहे. बघा थोडा या प्रश्न जर आपण समजून घेतला तर अगदी सोपा प्रश्न आहे, पण कधी कधी आपण थोडं वेगळ्या अँगलने किंवा प्रश्न अवघड आहे असं समजून त्या प्रश्नाचं उत्तर काढण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे निश्चितच आपल्याला त्या ठिकाणी अडचण येऊ शकते. अगदी सोप्या पद्धतीने जायचं आहे. ज्यावेळेस आपण अगदी सोप्या पद्धतीने जाऊ त्यावेळेस अगदी सुटसुटीतपणे आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मिळणार आहे. काही प्रश्न आपण या ठिकाणी सोडवलेला आहे. आपण आता पुढील प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 3 आपल्या समोर आहे, स्लाइडवर आहे. आपण मनातल्या मनात तो प्रश्न वाचायचा आहे आणि त्यानंतर आपण तो प्रश्न या ठिकाणी समजून घेणार आहोत. आपल्याबरोबर मी पण त्या प्रश्नाचं वाचन मनातल्या मनात करतो. प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणत्या वेलाकृतीवरील पुढील वर्गाचे एकमेकांशी संबंध योग्यरित्या दाखवले आहेत? चहा, कॉफी, पेय. चहा, कॉफी, पेय या एकमेकाचे संबंध कोणत्या आकृतीमध्ये या ठिकाणी दाखवलेले आहेत? आता बघा जिथे आपल्याला वस्तू दिलेल्या आहेत किंवा पदार्थ दिलेले आहे याचा एकमेकाशी संबंध आहे. हे दोन्ही पण चहा आणि कॉफी हे दोन्ही पण काय पेय, काय पेय आणि हे एकाच याच्यामध्ये. मग आता आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी आपण बघू आता ही जी आकृती असते ही आकृती ज्यावेळेस एकमेकांमध्ये त्या वस्तू गुंतलेल्या असतात त्यावेळेस ही आकृती असते. आता ह्यामध्ये एक वस्तू व तिला अनुसरून दुसरी वस्तू असते आणि एक वस्तू या दोन्ही पेक्षा डिफरन्स असते त्यावेळेस ही आकृती असते. नंतर आता 3 नंबरची आकृती बघा. एक पदार्थ आणि त्याला अनुसरून ज्यावेळेस 2 पदार्थ असतात त्यावेळेस ही आकृती असते. आता या ठिकाणी आपल्याला ही आकृती अचूक पद्धतीने ह्यासाठी योग्य राहणार आहे. ह्या अर्थाने आता हे दोन्ही पेय असल्यामुळे आपण हे पेय याला आपल्याला पेय आपण दाखवूया. याला आपल्याला पेय म्हणता येईल आणि याला आपल्याला चहा आणि विद्यार्थी मित्रांनो याला आपल्याला कॉफी म्हणता येईल. म्हणजे या प्रश्नासाठी 3 हा पर्याय या ठिकाणी काय असणार आहे? अचूक असणार आहे. आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो? आता आपण हा प्रश्न समजून घेतल्यानंतर पुढील प्रश्नाकडे जाऊया. आता पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. आपण मनातल्या मनात तो प्रश्न वाचायचा आहे आणि तो सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. मी त्या प्रश्नाचं या ठिकाणी वाचन करतो. प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रीयन, गुजराती आणि भारतीय यांच्यातील परस्पर संबंध खालीलपैकी कोणत्या आकृतीने दाखवता येईल? म्हणजे आपण 3 नंबरचा प्रश्न बघितला त्याच धर्तीवर असलेला हा प्रश्न आहे. त्या ठिकाणी तो आपण सोडवणार आहोत. त्या ठिकाणी बघा महाराष्ट्रीयन, गुजराती आणि भारतीय. आता आपल्या सर्वांना हे ज्ञात आहे की भारतीय म्हणजे महाराष्ट्रीयन आणि गुजराती, परंतु महाराष्ट्रीयन म्हणजे गुजराती होणार नाही आणि गुजराती म्हणजे महाराष्ट्रीयन होणार नाही. मग आता आपण एक एक आकृती समजून घेऊ. आता ह्या ठिकाणी बघा जर एक असेल एक आणि त्याच्याशी संबंधित म्हणजे त्याच्याशी पूर्णपणे समर्पित किंवा मिळता जुळता असेल तर ही आकृती असते. त्यानंतर एक पूर्ण आणि त्याच्याशी संबंधित 2 जर असतील तर ही आकृती असते आणि एक पूर्ण आणि त्याच्याशी संबंधित 2चा काही संबंध नसेल तर ही आकृती असते आणि एक त्याच्याशी संबंधित 2 आणि त्याच्याशी संबंधित परत 3 असेल तर 4 नंबरची आकृती या ठिकाणी असते. तर या 4ही आकृती समजून घेतल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात येईल की या प्रश्नाचं उत्तर ही आकृती असणार आहे. म्हणजे हे पूर्ण भारतीय माणसं असणार आहेत आणि त्या भारतीय माणसांमध्ये हे एक
हे एक महाराष्ट्रीय असतील, महाराष्ट्रीयन असतील आणि हे एक गुजराती असतील या ठिकाणी. म्हणजे ही आकृती पर्याय क्रमांक 2 चा गोल आपल्याला परीक्षेमध्ये रंगवावा लागणार आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे. हा प्रश्न आपण समजून घेतल्यानंतर आपण आता पुढील प्रश्नाकडे जाणार आहोत. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहेत. पुढील प्रश्न आपण समजून घ्यायचा आहे. बघा या ठिकाणी प्राध्यापक, वरिष्ठ प्राध्यापक, पुरुष वरिष्ठ प्राध्यापक यातील संबंध योग्य प्रकारे व्यक्त करणारी आकृती कोणती? आता अगदी सोपं आहे. बघा प्राध्यापकामध्ये वरिष्ठ प्राध्यापक असतो आणि त्याच्यामध्ये पुरुष वरिष्ठ प्राध्यापक यातील संबंध योग्य प्रकारे व्यक्त करणारी आकृती कोणती? आता काय सांगता येईल आपल्याला ह्या आकृतीबद्दल? बघा त्या आकृती समजून घेताना आपल्या लक्षात येईल, समजा प्राध्यापकामधूनच वरिष्ठ प्राध्यापक असतो आणि त्याच्यामध्ये पुरुष प्राध्यापक असतो. म्हणजे या आकृतीला जर आपण समजून घेतलं, ही जी पहिली आकृती आहे याच्यामध्ये आपण या पहिल्या आकृतीला जर प्राध्यापक म्हटलं तर या दुसऱ्या आकृतीला आपल्याला वरिष्ठ प्राध्यापक म्हणता येईल. आणि आतील आकृतीला आपल्याला पुरुष वरिष्ठ प्राध्यापक या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे आपला पहिला पर्याय हे ह्या प्रश्नाचं काय असणार आहे? अचूक उत्तर असणार आहे. आता यामध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो शंका येऊ शकते की मग स्त्री पण प्राध्यापक असू शकते किंवा स्त्री वरिष्ठ प्राध्यापक असू शकते. पण स्त्री जर असली तरी आपण काय करतोय? प्राध्यापक त्याच्यामध्ये वरिष्ठ प्राध्यापक आणि पुरुष वरिष्ठ प्राध्यापक म्हणजे हेच त्याचं काय असणार आहे? अचूक या ठिकाणी उत्तर असणार आहे. त्या प्रकारे आपण पाचवा प्रश्न सुद्धा या ठिकाणी समजून घेतलेला आहे. आपण आता पुढील प्रश्नाकडे जाऊया. बघा थोड्या वेगळ्या पद्धतीचा पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. प्रश्न क्रमांक 6. प्रश्न आपण तुम्ही मनातल्या मनात वाचायचा आहे. मी पण स्क्रीनवरील प्रश्न या ठिकाणी वाचतो. खालील आकृतीत कोणता भाग अभिनेते दर्शवितो पण जे वकील किंवा राजकारणी नाहीत? वर्तुळ बरोबर वकील, त्रिकोण बरोबर राजकारणी, आयत बरोबर अभिनेते. आणि या ठिकाणी आकृती दिलेली आहे. त्या आकृतीमध्ये अक्षर दिलेले आहे, इंग्रजी अल्फाबेट, आणि त्याद्वारे आपल्याला प्रश्न काय करायचा आहे? या ठिकाणी सोडवायचा आहे. आता या ठिकाणी बघूया आपण प्रश्न स्टेप बाय स्टेप या ठिकाणी सोडवण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. खालील आकृतीत कोणता भाग अभिनेते दर्शवितो पण जे वकील किंवा राजकारणी नाहीत? वर्तुळ बरोबर वकील, त्रिकोण बरोबर राजकारणी आणि आयत बरोबर अभिनेते. आता ह्या आकृतीला आपण आधी सॉर्ट आउट करून घेऊ. बघा वर्तुळ, वर्तुळ बरोबर वकील आहे या ठिकाणी. त्यानंतर त्रिकोण बरोबर राजकारणी आहे. या ठिकाणी राजकारणी, त्रिकोण बरोबर काय आहे? राजकारणी आहे. त्यानंतर आयत बरोबर या ठिकाणी अभिनेते.
तर एवढे तयारी केल्यानंतर आपल्याला सहजपणे ह्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मिळणार आहे. आता प्रश्न परत एकदा बघू आपण. खालील आकृतीत कोणता भाग अभिनेते दर्शवितो? आता अभिनेते दर्शवितो म्हणजे अभिनेते दर्शवितो, पण ते वकील किंवा राजकारणी नाहीत. म्हणजे वर्तुळ आणि त्रिकोण या व्यतिरिक्त येणारी जी अल्फाबेट आहे ते काय असणारे? अभिनेते असणारे. म्हणजे सहज सी. अगदी साध्या निरीक्षणाने पण हा प्रश्न आपण सोडवू शकतो. परंतु कधी सोडवू शकतो? ज्यावेळेस हे प्रश्न सोडवण्याचा आपला खूप सराव होईल त्यावेळेस हा प्रश्न आपण अगदी निरीक्षणाने सोडवू शकतो. प्रॅक्टिस मेक अ मॅन परफेक्ट. आधी आपण त्यामुळे सविस्तरपणे हे प्रश्न कसे सोडवायचे हे समजून घेत आहोत. या प्रश्नाचं उत्तर सी म्हणजे चौथा पर्याय असणार आहे. चौथ्या पर्यायाला आपल्याला उत्तरपत्रिकेमध्ये गोल करावा लागणार आहे. थोड्या वेगळ्या पद्धतीचा हा प्रश्न आपण या ठिकाणी सोडवलेला आहे. आता आपण पुढील प्रश्नाकडे जाऊया. आता बघा थोडा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आहे. आता या ठिकाणी खालील दिलेल्या घटनांमधील संबंध दर्शवणारी अचूक आकृती निवडा. शिक्षिका, आई, स्त्रिया. आता बघा या ठिकाणी आपण समजून घ्यायचं आहे की स्त्रिया आई पण असतात, शिक्षिका पण असतात. पण मग शिक्षिका कदाचित आई असेल याची गॅरंटी नाही, परंतु शिक्षिका ह्या स्त्रिया नक्कीच असणार आहे. आता मग याला अचूक आकृती कोणती ती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. आता बघा ही आकृती जर आपण बघितली तर ही आकृती येणार नाही. का नाही येणार? कारण हे सगळ्या एकमेकाशी रिलेटेड आहे. शिक्षिका, आई, स्त्रिया. आणि ही तिकडे सेपरेट गेल्यामुळं हा पर्याय नक्कीच येणार नाही. त्यानंतर हा पर्याय बघू आपण. बघा एखादी शिक्षिका ही आई असू शकते आणि ती स्त्री पण असू शकते. म्हणजे हे पण पर्याय या ठिकाणी येणार नाही. अशा हिशोबाने येणार नाही कारण हे दोन वर्तुळ पण एकमेकाशी कनेक्ट असायला पाहिजे होते. निश्चित हा पण पर्याय येणार नाही. आता बघा शिक्षिका आणि आई ह्या स्त्री आहे बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये एखादी शिक्षिका आई असू शकते किंवा आई पण नसू शकते. आणि आई शिक्षिका असू शकते पण आई शिक्षिका असू शकते आणि नसू पण शकते. म्हणजे अगदी योग्य पद्धतीने हा पर्याय या ठिकाणी योग्य असणार आहे. आलं लक्षात? म्हणजे ह्या प्रश्न क्रमांक 7 मध्ये आपल्याला तिसरा पर्याय उत्तरपत्रिकेमध्ये गोल करावा लागणार आहे. तिसरा पर्याय त्या प्रश्नाचं या ठिकाणी अचूक उत्तर असणार आहे. आपण चौथाही पण पर्याय या ठिकाणी समजून घेऊ. ज्यावेळेस समजा स्त्रिया हा मोठा वर्तुळ जर आपण स्त्रिया समजलो असतो, हा वर्तुळ जर आपण आई समजलो असतो, हा जर शिक्षिका समजला असतो, परंतु एखादी शिक्षिका आई नसू शकते. त्याच्यामुळे हा पर्याय पण या ठिकाणी योग्य राहणार नाही. अशा पद्धतीने तिसरा पर्याय या 7व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तिसरा पर्याय आपण उत्तरपत्रिकेमध्ये आपल्याला रंगवणार म्हणजे त्याच्यामध्ये गोल करावा लागणार आहे. प्रश्न आपण या ठिकाणी समजून घेतलेला आहे. यानंतर आपण आता पुढील 8व्या प्रश्नाकडे जाऊया. आता थोडा मोठा प्रश्न आपल्या स्क्रीनवर दिसतो आहे. मोठ्या प्रश्नाला विद्यार्थी मित्रांनो बिलकुलही घाबरून जायचं नाही. बघा आपण जेवण करत असताना आपली आई आपल्याला संपूर्ण चपाती किंवा भाकरी आपल्या ताटामध्ये वाढते. मग आपण पूर्ण ती भाकरी तोंडात टाकत नाही किंवा चपाती तोंडात टाकत नाही. आपण काय करतो? भाकरीचे चपातीचे छोटे छोटे तुकडे करतो आणि ते छोटे छोटे तुकडे करून आपण आपलं जेवण त्या ठिकाणी पूर्ण करतो. त्याच पद्धतीने ही भाकरी समजायचंय, परंतु आपण जसं जेवण आनंदाने छोटे छोटे तुकडे करून करतो त्याच पद्धतीने प्रश्न सुद्धा वाचत असताना त्याचे छोटे छोटे तुकडे करून तो समजून घ्यायचा आहे. आणि बघा स्पर्धा परीक्षेचं एक गुपित असतं, प्रश्न काळजीपूर्वक वाचणं, तो समजून घेणं, हेच तो प्रश्न 50% सोडवण्यासाठी सुटला असं आपण समजावं. म्हणजे 50% काम आपलं तिथंच होऊन जातं. अगदी काळजीपूर्वक निरीक्षणपूर्वक जर तो प्रश्न वाचला तर आपल्याला खूप बेनिफिट त्या ठिकाणी होत असतो. आता प्रश्न जरी आपला मोठा दिसत असेल
तर अगदी आपण त्याचे तुकडे तुकडे करून तो प्रश्न समजून घेणार आहोत आणि मग त्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी शोधणार आहोत. आता या ठिकाणी प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. सर्व विद्यार्थी मित्रांनो तो प्रश्न तुम्ही मनातल्या मनात वाचायचा आहे. मी पण या प्रश्नाचं या ठिकाणी वाचन करतो. बघा प्रश्न क्रमांक 8. खालील आकृतीत त्रिकोण हा शिक्षक दर्शवतो. चौकोन हा या ठिकाणी आपण लगेच प्रश्न शॉर्ट आउट करून घेणार आहोत. बघा खालील आकृतीत त्रिकोण हा शिक्षक दर्शवतो. म्हणजे या ठिकाणी हा त्रिकोण आहे. लगेच आपण शॉर्ट आउट करून घेऊ. हा काय दर्शवतो? शिक्षक दर्शवतो. या पद्धतीने तुम्ही पण प्रश्न सोडवण्याचा सराव करून घ्यायचा आहे. त्यानंतर चौकोन हा विवाहित लोक दर्शवतो. म्हणजे हा चौकोन जो आहे या ठिकाणी हा विवाहित म्हणजे ज्यांचे लग्न झालेले आहेत ते विवाहित, हे पण आपण या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. नंतर पुढचं आहे आणि वर्तुळ हा एकत्र कुटुंबात राहणारे लोक दर्शवतो. या ठिकाणी वर्तुळ आहे हे एकत्र कुटुंबात राहणारे, एकत्र कुटुंबात राहणारे लोक दर्शवतो. आलं लक्षात? हा. तरी एकत्र, परंतु शिक्षक म्हणून काम न करणाऱ्या व्यक्ती कोणत्या अक्षराने दर्शविल्या आहेत? आता आपल्याला असा प्रश्न विचारलेला आहे, शिक्षक म्हणून काम न करणाऱ्या व्यक्ती कोणत्या अक्षराने दर्शविल्या आहेत? आता बघा या ठिकाणी किती सोपं आहे रे, सोपं आहे. एकत्र कुटुंबात राहणारे विवाहित, एकत्र कुटुंबात राहणारे विवाहित, एकत्र कुटुंबात पण आहे आणि विवाहित पण आहेत, आणि परंतु शिक्षक म्हणून काम न करणाऱ्या या ठिकाणी बघा हे पण इथं नोट आउट करायचंय, कोणत्या अक्षराने दर्शवल्या आहेत. म्हणजे या ठिकाणी बघा ये हा पर्याय असणार आहे आपला, म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपल्या लक्षात आला असेल. समजला हा प्रश्न थोडा मोठा होता. मोठ्या प्रश्नाला अजिबात घाबरून जायचं नाही. मी सांगितल्या पद्धतीने अगदी त्याचे छोटे छोटे तुकडे करून तो प्रश्न आपण काय करायचा आहे, सोडवायचा आहे. प्रश्न क्रमांक 8 आपण या ठिकाणी सोडवलेला आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे या ठिकाणी जाऊया. प्रश्न क्रमांक 9 आपल्या स्क्रीनवर आहे. आपण सर्वांनी तो प्रश्न मनातल्या मनात वाचायचा आहे. मी पण प्रश्न स्क्रीनवरील प्रश्न या ठिकाणी वाचणार आहोत. त्यानंतर आपण तो प्रश्न या ठिकाणी समजून घेणार आहोत. बघा प्रश्न क्रमांक 9 महाविद्यालय, विद्यार्थी, प्राध्यापक यांच्यातील संबंध दर्शवणारी आकृती कोणती? बघा महाविद्यालय, विद्यार्थी, प्राध्यापक यांच्यातील संबंध दर्शवणारी आकृती कोणती? आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्या लक्षात आलं असेल, आपण वेन आकृती हा घटक जरी बघत असलो परंतु हे वेगवेगळ्या संज्ञा, वेगवेगळे शब्द या ठिकाणी आपल्याला समजून घ्यावे लागणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं सामान्य ज्ञानाची पण परीक्षा या ठिकाणी होणार आहे. कारण आपल्याला जर महाविद्यालय, विद्यार्थी, प्राध्यापक या शब्दाचे अर्थ कळाले तरच हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवता येणार आहे. आता आपल्या सर्वांना महाविद्यालय म्हणजे काय? बघा ज्या विद्यालयामध्ये 12वी ते 12वीच्या वरचं शिक्षण दिलं जातं त्याला आपण काय म्हणतो? महाविद्यालय म्हणतो. आणि विद्यापीठ म्हणजे काय? असे अनेक महाविद्यालय ज्याच्यामध्ये येतात ते विद्यापीठ असतं. आणि प्राध्यापक म्हणजे काय? महाविद्यालयामध्ये जे शिकवतात 12वी पेक्षा वरच्या वर्गांना, म्हणजे ते वर्ष कोणतेही पण वर्ग असतील 13वी 14वी, तर अशा वर्गात शिकवणाऱ्या शिक्षकांना प्राध्यापक म्हणतात. हे पण या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता बघूया आपण प्रश्न. महाविद्यालयात विद्यापीठ, प्राध्यापक यांच्यातील संबंध दर्शवणे आकृती कोणती? बघा आता विद्यापीठ या ठिकाणी आता ही बघा
आपण एक एक आकृती या ठिकाणी बघणार आहोत. एक नंबरच्या आकृतीमध्ये या ठिकाणी आपण बघितल्यानंतर हे वर्तुळ सेपरेट आहे, हे वर्तुळ सेपरेट आहे, एकमेकाशी यांचा काही संबंध नाही. परंतु हे तीन शब्द जर आपण बघितले या ठिकाणी महाविद्यालय, विद्यापीठ आणि प्राध्यापक, तर आपल्याला लगेच लक्षात येईल की हे तीनही शब्द एकमेकाशी काय रिलेटेड आहे, म्हणजे हा पर्याय निश्चितच असणार नाही. आता हा पर्याय आपण बघू, दोन पर्याय. आता बघा, हे एकमेकाशी वर्तुळ गुंतलेले किंवा गुंतलेले, परंतु याचा काही भाग वेगळा झालेला आहे. आणि हे पण आपल्या लक्षात येईल हे वेगळं नाहीये, महाविद्यालय विद्यापीठातून वेगळं काढता येणार नाही आणि ह्या दोघांमधून प्राध्यापक पण वेगळे काढता येणार नाही. म्हणजे निश्चितपणे आपण पर्याय या ठिकाणी नसणार आहे. आता 3 नंबरच्या पर्यायाकडे आपण येणार आहे. आता बघा, हे सगळे एकमेकाशी रिलेटेड आहेत आणि एकमेकामध्ये चांगल्या पद्धतीने गुंतलेले आहेत आणि एक पूर्ण एक वर्तुळ दुसऱ्या वर्तुळामध्ये लुप्त झालेलं आहे. तर निश्चितच याचा आपण या ठिकाणी विचार करूया. आता या ठिकाणी बघा, हे जर मोठं वर्तुळ आपण विद्यापीठ समजलं, विद्यापीठातच महाविद्यालय येते, म्हणजे आपण हे त्यानंतरचं दोन नंबरचं वर्तुळ हे महाविद्यालय समजलं तर ते विद्यापीठात पूर्णपणे येईल. आणि महाविद्यालयामध्ये प्राध्यापक असतात. प्राध्यापक हे काही महाविद्यालयाच्या बाहेर असू शकत नाही, त्याच्यामुळं महाविद्यालयात पूर्णपणे प्राध्यापकांचं वर्तुळ या ठिकाणी येणार आहे. म्हणजे वरील या तीनही शब्दासाठी ही आकृती अगदी अचूक या ठिकाणी बसणार आहे. 3 नंबरचा पर्याय आपल्या या प्रश्नाचा 3 नंबरचा पर्याय आपल्याला उत्तर पत्रिकेत गोल करावा लागणार आहे की त्याचं उत्तर असणार आहे. आपण चौथा पर्यायाचा पण या ठिकाणी अभ्यास करू. याला जर आपण विद्यापीठ म्हटलं आणि हे दोन याला जर महाविद्यालय म्हटलं तर प्राध्यापक पूर्ण महाविद्यालयामध्ये यायला पाहिजे होते. हे बाहेर आल्यामुळे निश्चितच चौथा पर्याय पण योग्य असणार नाही. मग तिसरा पर्याय की ह्या प्रश्नाचं काय असणार आहे, अचूक उत्तर असणार आहे. उत्तर पत्रिकेमध्ये तिसऱ्या या पर्यायाला आपल्याला गोल करावं लागणार आहे. प्रश्न क्रमांक 9 या ठिकाणी आपण समजून घेतला. आता आपण पुढील प्रश्नाकडे जाणार आहोत. बघा, पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर या ठिकाणी दिसत आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्या प्रश्नाचं वाचन आपण मनातल्या मनात करायचं आहे. मी फळ्यावरील स्क्रीनवरील प्रश्न या ठिकाणी वाचतो, नंतर तो प्रश्न आपण समजून घेऊया. बघा, प्रश्न क्रमांक 10. भारत, नेपाळ, श्रीलंका यांच्यात संबंध दर्शवणारी आकृती कोणती? स्क्रीनवर खाली आकृत्या दिलेल्या आहे आणि हा प्रश्न आपल्याला आता या ठिकाणी काय करायचं आहे, सोडवायचं आहे. आता या ठिकाणी आपण बघूया. भारत, नेपाळ, श्रीलंका हे तीनही पण वेगवेगळे राष्ट्र आहेत. आपल्याला माहिती सार्वभौम राष्ट्र आहे. भारत देशामध्ये राहतो. आपल्या उत्तरेकडलं जे राष्ट्र आहे ते नेपाळ आहे आणि दक्षिणेकडलं समुद्रामध्ये आपलं हिंदी महासागरामध्ये बेटासारखं जे राष्ट्र आहे ते श्रीलंका आहे. आता बघा, म्हणजे हे स्वतंत्र राष्ट्र असल्यामुळे यांचा एकमेकाशी काही संबंध येणार नाही, म्हणजे हा पर्याय निश्चितच त्याचा योग्य असणार नाही. आता बघा, हे इथं स्वतंत्र आहे पण हे दोन एकमेकांमध्ये मिसळलेले, त्याच्यामुळे हा पण पर्याय इथं योग्य असणार नाही. आता हे तिन्ही राष्ट्र एकामेकांमध्ये मिसळू शकत ते पूर्ण तीनही राष्ट्र काय सार्वभौम आहे, त्याच्यामुळे हा पण पर्याय या ठिकाणी असणार नाही. आणि पर्याय क्रमांक 4 हा या प्रश्नाचा अचूक पर्याय असणार आहे. त्या हेतूने आपण याला भारत म्हटलं तर याला आपल्याला सहज पद्धतीने नेपाळ म्हणता येईल आणि याला आपल्याला श्रीलंका म्हणता येईल. म्हणजे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं या ठिकाणी काय असणार आहे, अचूक उत्तर असणार आहे. पद्धतीने हा प्रश्न आपण या ठिकाणी समजून घेतला आहे. आपण आता पुढील प्रश्नाकडे जाऊया. आता बघा, त्याच पद्धतीचा थोडा वेगळा असलेला प्रश्न क्रमांक 11 आपल्या स्क्रीनवर आहेत. आपण सर्वांनी तो प्रश्न मनातल्या मनात वाचायचा आहे. मी प्रत्येक प्रश्नाचं या ठिकाणी स्क्रीनवरील प्रश्नाचं वाचन करतो आणि त्यानंतर आपण हा प्रश्न काय करणार आहोत, समजून घेणार आहोत. बघायचंय, आशिया, भारत
महाराष्ट्र यांच्यातील संबंध दर्शवणारी आकृती कोणती? आता बघा, आपल्याला आशिया पण माहिती आहे. आशिया हा खंड आहे. आशिया खंडामध्येच आपला भारत येतो आणि भारताचंच महाराष्ट्र हे एक काय घटक राज्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण वेन आकृती या ठिकाणी शिकत आहोत, परंतु आपल्याला या ठिकाणी भूगोल पण समजून घ्यावा लागत आहे. म्हणजे स्पर्धा परीक्षांचं हेच वैशिष्ट्य आहे की विद्यार्थी यातून सर्व पद्धतीने तयार होतो, सर्व विषयांचा त्याला स्पर्श होतो. आणि माझा अनुभव असा सांगतो की 5वी शिष्यवृत्तीमध्ये जो विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतो आणि शिक्षक त्या विद्यार्थ्याची अगदी कसून तयारी करून घेतात, भविष्यामध्ये त्या विद्यार्थ्याला पुढील त्याच्या सर्व शिक्षणामध्ये किंचितही अडचण येत नाही. आपण ज्याला शिक्षणाचा पाया म्हणू शकतो असा अभ्यासक्रम शिष्यवृत्ती परीक्षेचा आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हे वर्ष तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. तुम्ही यावर्षी जेवढी मेहनत करशाल त्या मेहनतीवर तुमची भविष्यातील इमारत निश्चितपणे फार उंच जाईल. याचा अनुभव तुम्ही पुढील भविष्यातील शिक्षणामध्ये निश्चितच घेशाल. आता या ठिकाणी बघा, आशिया, भारत, महाराष्ट्र यांच्यातील संबंध दर्शवणारी आकृती कोणती? अगदी सोपा प्रश्न आहे. या पद्धतीचे प्रश्न आपण मागील उदाहरणामध्ये पण समजून घेतलेले आहे. बघा, आपण जर पर्यायाकडून जाऊ, पूर्ण जर आपण आशिया खंड जर याला म्हटलं तर हा भारत राहील. आपलं आशिया खंडामध्ये भारत हे एक काय राष्ट्र आहे आणि भारत या राष्ट्रामध्ये महाराष्ट्र हे एक काय घटक राज्य आहे. म्हणजे आपला एक हा पर्याय या प्रश्नासाठी अधिक योग्य असणार आहे. तरी पण आपण सराव म्हणून पुढील पर्याय पण या ठिकाणी समजून घेणार आहोत. बघा दोन, आता यामध्ये आशिया, भारत, महाराष्ट्र आपण असं सेपरेट काहीच काढू शकत नाही. त्याच्यामुळे निश्चितच हा पर्याय योग्य नसणार आहे. आता हे एकमेकाशी रिलेटेड नाही, एकमेकाशी संबंधित आहे, त्याच्यामुळे हा पण पर्याय असणार नाही. आणि हे पूर्णपणे मागाशी आपण बघितलं श्रीलंका, भारत, नेपाळ अशा पद्धतीने पूर्णपणे सेपरेट पण असणार नाही. म्हणजे पर्याय क्रमांक पहिला हे या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर या ठिकाणी असणार आहे. प्रश्न क्रमांक 11 आपण स्क्रीनवर समजून घेतलेला आहे. त्यानंतर आपण आता पुढील प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 12 आपल्या स्क्रीनवर आहे. प्रश्न तुम्ही मनातल्या मनात वाचायचा आहे. मी पण स्क्रीनवरील प्रश्न या ठिकाणी स्क्रीनवरील प्रश्नाचं वाचन करत आहे. खालीलपैकी कोणती वेन आकृती भारतीय डॉक्टर आणि महिला यांच्या संबंधाचे प्रतिनिधित्व करते? बघा, थोडा आपल्याला दिसायला जरी हा प्रश्न सोपा दिसत असला तरी थोडा किचकट प्रश्न आहे हा. बघूया कसा येतो, आपण समजून घेऊ. बघा, भारतीय या ठिकाणी पूर्ण सेपरेट आहे, डॉक्टर सेपरेट आहे आणि महिला सेपरेट आहे. त्यांच्या संबंधाचे प्रतिनिधित्व करते. आता या ठिकाणी बघा, एखादा भारतीय असू शकतो, तो डॉक्टर पण असू शकतो, भारतीय डॉक्टर असू शकतो आणि बाहेरील देशातील पण तो डॉक्टर असू शकतो. एखादा भारतीय असू शकतो, डॉक्टर असू शकतो, महिला असू शकते, पण ती बाहेरील देशातील पण महिला डॉक्टर असू शकते. त्याच्यामुळे आता आपण एक एक जर पर्याय बघितला तर निश्चितच हे एकमेकाशी पूर्णपणे संबंधित नसणार आहे. त्याच्यामुळे हा पर्याय या ठिकाणी नसणार आहे. आता पर्याय क्रमांक 2 कडे जर गेलो आपण तर पूर्ण समजा महिला, आपण समजा भारतीय जर म्हटलं तर पूर्णपणे या तिन्ही भारतीय डॉक्टर आणि महिला पूर्णपणे आपण सेपरेट त्यांना काढू शकत नाही. कारण एखादी महिला डॉक्टर पण असू शकते, भारतीय पण असू शकते. म्हणजे हा पण पर्याय या ठिकाणी असणार, हा पण पर्याय या ठिकाणी नसणार आहे. नंतर पर्याय क्रमांक 3. आता हा बघा, आपण हे सगळे तिन्ही पण एकमेकाशी रिलेटेड आहे. म्हणजे आपण जर याला एका वर्तुळाला भारतीय म्हटलं, याला जर आपण डॉक्टर म्हटलं आणि याला जर आपण महिला म्हटलं तर या ठिकाणी
बघा आता ह्या जर आपण महिला म्हटलं याला जर आपण भारतीय म्हटलं आणि याला जर आपण डॉक्टर म्हटलं तर हे तिन्ही एकमेकाशी रिलेटेड असू शकते. म्हणजे एखादा भारतीय डॉक्टर असेल आणि महिला पण असेल, एखादी महिला डॉक्टर असेल भारतीय पण असेल. म्हणजे हा पर्याय आपल्याला अधिक अचूक पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर म्हणून आपल्याला घेता येणार आहे. आणि आता आपण जर चौथ्या पर्यायाकडे जर गेलो तर निश्चितच समजा भारतीय डॉक्टर महिला यांचा एकमेकाशी संबंध असू शकत नाही असं असू शकत नाही. कारण एखादा भारतीय महिला असू शकते, डॉक्टर पण असू शकते. म्हणजे निश्चितच हा पर्याय या ठिकाणी नसणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. तर बघा मित्रांनो, आपण सुरुवातीला या उपघटकाचे महत्वाचे ज्या टिपा बघितल्या त्याच्यामध्ये एक टीप अशी होती की प्रश्न आपण अचूक वाचला पाहिजे. तर ह्या प्रश्न वाचल्यानंतर आपल्याला त्या टिपीचा अर्थ या ठिकाणी कळाला असेल. तर प्रश्न अचूक वाचणं किती महत्वाचे. ज्यावेळेस हा प्रश्न आपण अचूक वाचू त्यावेळेसच त्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काढता येणार आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न आपण या ठिकाणी सोडवलेला आहे. आता आपण पुढील प्रश्नाकडे जाऊया. बघा आता पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. प्रश्न क्रमांक 13. मनातल्या मनात सगळ्यांनी हा प्रश्न वाचायचा आहे. मी पण या प्रश्नाचे या ठिकाणी वाचन करतो. खालीलपैकी कोणती वेलाकृती गाजर, अन्न व भाजी हा संबंध स्पष्ट करते. बघा आता या ठिकाणी बघा गाजर गाजर हे अन्न आहे. अन्न आणि भाजी म्हणजे हे दोन्ही पण काय आहे अन्न आहे. या ठिकाणी आपण काय करायचं आहे लक्षात घ्यायचं आहे. गाजर भाजी पण असते बरं का. आपण गाजराला भाजी म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत. म्हणजे भाजी आणि गाजर या ठिकाणी सेपरेट आहे. म्हणजे हे तिन्ही पूर्णपणे एकमेकाशी संबंधित नसल्यामुळे हा पर्याय या ठिकाणी येणार नाही. आता या ठिकाणी बघा हा पर्याय या प्रश्नाचा उत्तर असू शकतो. कारण बघा याला आपण जर या मोठ्या वर्तुळाला जर आपण अन्न म्हटलं तर निश्चितचपणे ही भाजी असू शकते आणि हे अन्नामध्ये या ठिकाणी गाजर असू शकतं. म्हणजे आलं लक्षामध्ये. म्हणजे दुसरा पर्याय या प्रश्नाचं अचूक उत्तर या ठिकाणी असणार आहे. आता हे जर आपण म्हटलं एकमेकाशी रिलेटेड तर पूर्णपणे असं सेपरेट या ठिकाणी होऊच शकत नाही. अन्नामध्ये गाजर आणि भाजी येणार आहे. आणि चौथा पर्याय पण या ठिकाणी असू शकत नाही. कारण पूर्ण गाजर आपण बाजूला काढू शकत नाही, अन्न बाजूला काढू शकत नाही, भाजी बाजूला काढू शकत नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे ह्या प्रश्नाचं काय असणार आहे अचूक उत्तर असणार आहे. थोडा किचकट आणि वेगळ्या पद्धतीचा प्रश्न होता तो आपण या ठिकाणी समजून घेतला आहे. आता आपण पुढील प्रश्नाकडे या ठिकाणी वळूया. आता बघा थोड्या वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. प्रश्न क्रमांक 14. सर्वांनी प्रश्न मनातल्या मनात या ठिकाणी वाचायचा आहे आणि वाचल्यानंतर आपण हा प्रश्न या ठिकाणी समजून घेणार आहोत. खालीलपैकी किती ग्रामीण लोक शिकलेले आहेत? असं बघा हा प्रश्न आपण या ठिकाणी सोडवणार आहे. खालीलपैकी किती ग्रामीण लोक शिकलेले आहेत? बघा शिक्षित लोकांसाठी त्रिकोण या ठिकाणी दाखवलेला आहे. त्यानंतर ग्रामीण लोकांसाठी वर्तुळ या ठिकाणी दाखवलेला आहे. आणि त्यानंतर नोकरपेशा लोकांसाठी थोडं वेगळं वर्तुळ या ठिकाणी दाखवलेलं आहे. आणि आता प्रश्न आपल्याला विचारला आहे खालीलपैकी किती ग्रामीण लोक शिकलेले आहेत? म्हणजे ग्रामीण आणि शिक्षित म्हणजे दोघांमध्ये ग्रामीण लोक शिकलेले आहेत. शिक्षित म्हणजे आणि ग्रामीण म्हणजे ह्या त्रिकोण आणि वर्तुळ यामध्ये येणारे संख्या ह्या प्रश्नाचं काय असणार आहे उत्तर असणार आहे. बघा आता या ठिकाणी
34 येणार नाही, या ठिकाणी 10 येणार नाही, मग हे 22 आणि 6 नोकरीपेक्षा पण येतील बरं का. आता आपल्याला बघा शिकल्याशिवाय नोकरी लागू शकते का? अजिबात लागू शकत नाही. त्याच्यामुळं हे 22 अधिक 6 म्हणजे 22 अधिक 6 28 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं काय असणार आहे? अचूक उत्तर असणार आहे. उत्तर पत्रिकेमध्ये पर्याय क्रमांक 2 ला आपल्याला काय करावं लागणार आहे? गोल करावं लागणार आहे. हा प्रश्न या ठिकाणी आपण सोडवलेला आहे. हा प्रश्न क्रमांक 15 जे ठिकाणी आपल्या स्केलवर आहे तो प्रश्न क्रमांक 15 आपण सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. सर्व विद्यार्थी मित्रांनी हा प्रश्न मनातल्या मनात वाचायचा आहे. आता भरपूर आपला सराव या ठिकाणी झालेला आहे. 14 प्रश्न आतापर्यंत आपण सोडवून झालेले आहेत. 15व्या प्रश्नाला आपण या ठिकाणी आलेलो आहोत. निश्चितच आता बघा सरावाने तुम्हाला आता हळूहळू लक्षात यायला लागला असेल. प्रश्न तुमचे आता सुटायला लागले असतील. आता हा प्रश्न आपण या ठिकाणी वाचन करून सोडवण्याचा प्रयत्न करू. आता बघा प्रश्न वाचल्यानंतर फक्त वर्तुळ आणि फक्त चौकट यात असणाऱ्या संख्यामधील फरक किती? आता आपल्याला या ठिकाणी शॉर्ट आउट करावं लागणार आहे. फक्त वर्तुळ, फक्त वर्तुळ घेतला आपण. आता फक्त वर्तुळामध्ये इथं आपल्याला फक्त 16 येतील बरं का. आणि दुसरं काय सांगितलंय? फक्त चौकोन. आता या फक्त या शब्दावर या ठिकाणी आपण जोर द्यायचा आहे. फक्त काय? चौकोन. म्हणजे फक्त चौकोनात फक्त आपल्याला या ठिकाणी काय येतील? 27 येतील. त्या संख्येमधील फरक किती? आता आपल्याला ज्ञात आहे फरक म्हणजे आपण काय करतो? मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा करतो. आता लहान संख्या 16 असल्यामुळे निश्चितच आपल्याला या 27 मधून 16 काय करावं लागणार आहे? वजा करावं लागणार आहे. 11 हे आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. म्हणजे फरक असणार आहे आपला 11. पर्याय क्रमांक 1 हा या प्रश्नाचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक 11 आपण या ठिकाणी सोडवलेला आहे. प्रश्न क्रमांक 12 कडे आपण आता जाऊया. आता बघा प्रश्न क्रमांक 15 सोडवला. 16 कडे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 16 आपल्या स्क्रीनवर आहे. सर्व विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 16 आपण काय करायचं आहे? मनातल्या मनात वाचायचा आहे. आपण नंतर तो प्रश्न क्रमांक 16 या ठिकाणी स्क्रीनवर समजून घेणार आहोत. मी प्रश्न क्रमांक 16चं या ठिकाणी वाचन करतो. कमीत कमी 2 आकृतीत समाविष्ट असणाऱ्या संख्येची बेरीज किती? बघा आता थोडा वेगळ्या धाटणीचा प्रश्न आहे हा. कमीत कमी 2 आकृतीत समाविष्ट असणाऱ्या संख्येची बेरीज किती? आता बघा कमीत कमी 2 म्हणजे जास्तीत जास्त 3 मध्ये समाविष्ट असले तरी आपल्याला बेरजेला ती संख्या काय करावं लागणार आहे? घ्यायला लागणार आहोत. आता आपण ती कमीत कमी 2 मग आता त्या संख्या हे करू आपण. म्हणजे फक्त 27, 16 आणि 11 या संख्या सोडल्या तर सगळ्या संख्या आपल्या येतील बघा. म्हणजे आपण आता 14 आहे, नंतर 32 आहेत, नंतर 28 आहेत आणि नंतर 20 पण या ठिकाणी आहेत. आता यांची आपण बेरीज केली. 4 आणि 2 6, 8 आणि 6 14, 6ला 1, 1 आणि 2, 1 आणि 1 2, 2 आणि 3 5, 5 आणि 2 7, 7 आणि 2 9 म्हणजे 94. 94 हे आपलं या प्रश्नाचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. आता बघा थोडा सोप्या पद्धतीचा होता, परंतु त्यामध्ये आपल्याला अचूक पद्धतीने बेरीज करायची या ठिकाणी आवश्यकता होती. आपण प्रश्न क्रमांक 16 सोडवलेला आहे. आता आपण पुढील प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 17 कडे आलेलो आहोत आपण. आतापर्यंत 16 प्रश्न आपण समजून घेतलेले आहेत. 17वा प्रश्न या ठिकाणी आपण
समजून घेणार आहोत. सर्व विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 17व्या प्रश्नाचं मनातल्या मनात वाचन करायचं आहे आणि तो प्रश्न या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. मी पण 17व्या प्रश्नाचं वाचन या ठिकाणी करतो. बघा, 2 पदार्थ खाणारे व फक्त एकच पदार्थ खाणारे लोक यातील फरक किती आहे? बघा, थोड्या वेगळ्या पद्धतीचा या ठिकाणी प्रश्न आहे, तो आपण नीट समजून घेऊया. 2 पदार्थ खाणारे आणि व फक्त एकच पदार्थ खाणारे लोक यातील फरक किती आहे? आता बघा, सुरुवातीला आपण एकच पदार्थ खाणारे 4, 7 आणि 2. आता यांची आपण बेरीज करून घेऊ या ठिकाणी. एकच पदार्थ खाणारे 4 अधिक 7 अधिक 2. म्हणजे त्यांची बेरीज या ठिकाणी येणार आहे. थोडं इकडे घेऊ आपण. या ठिकाणी बघा, 4 अधिक 2 अधिक 7 म्हणजे 15 बेरीज झाली. फक्त 2 खाणारे, एकच पदार्थ खाणारे, एकच पदार्थ खाणारे. हा, आणि आता बघा, 2 पदार्थ खाणारे यातील फरक. आता फक्त 2 सांगितले यांनी. हा, आता बघा, फक्त 2 म्हणजे हा 5 आपल्याला वगळावा लागणार आहे आणि राहिलेले 8, 6 आणि 3, 2, 8, 6 आणि 3 यांची बेरीज होते 17. आता आपल्याला फरक काढायचा आहे. आपण मगाशी पण बघितलं, फरक कोणता येतो? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केल्यावर आपल्याला फरक मिळतो. मग इथं 17 मोठी आहे, म्हणजे ह्या 17तून आपल्याला काय करावं लागणार आहे? 17 या संख्येतून लहान संख्या 15 आपल्याला वजा करावं लागणार आहे. 2 हा आपला काय येणार आहे या ठिकाणी? फरक येणार आहे. आता दुसरा पर्यायच नाही आपल्याला, म्हणजे आपलं निश्चितच काहीतरी चुकलं या ठिकाणी. परत एकदा आपण हा समजून घेऊया. हा, सॉरी, इथं आपलं काय झालं आहे? बेरीज चुकली बघा. आता आपल्याकडून पण होऊ शकतं, माझ्याकडून झालं तसं. 8 आणि 6 किती? 14. 14 आणि 3 काय झाले या ठिकाणी? 19. म्हणजे निश्चितच 19 वजा 15 म्हणजे या ठिकाणी 4. म्हणजे पहिला पर्याय या ठिकाणी आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. आलं लक्षात? प्रश्न क्रमांक 17 या ठिकाणी आपण सोडवलेला आहे. आता पुढील प्रश्न क्रमांक 18 कडे आपण जाऊया. प्रश्न क्रमांक 18 आपल्या स्क्रीनवर आहे या ठिकाणी. सर्वांनी प्रश्न क्रमांक 18 मनातल्या मनात वाचायचा आहे. त्यानंतर आपण स्क्रीनवरील प्रश्न या ठिकाणी समजून घेणार आहोत. मी पण आपल्या बरोबर या प्रश्नाचं या ठिकाणी वाचन करतो. प्रश्न क्रमांक 18. असे किती भारतीय आहेत जे नेते व गायक दोन्हीही आहेत? बघा, आता प्रश्नाचं नीट अचूक पद्धतीने निरीक्षण करायचं आहे. प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, असे किती भारतीय आहेत जे नेते व गायक दोन्ही आहेत? आता बघा, भारतीय, आता भारतीयाला आपण अशी काय करू? गोल करू. आणि दोन्ही नेते पण आणि गायक पण. बघा, नेते गायक म्हणजे तीनही वर्तुळात जी संख्या येणार आहे ती आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. आता इकडे बघा बरं, तिन्ही वर्तुळात कोणतं येतं? मग आपण जरा वर्तुळ वेगवेगळ्या कलर दे ज्यावेळेस रंगवू त्या वेळेस आपल्याला निश्चितच लक्षात येणार आहे. बघा, आता तीनही वर्तुळात येणारी संख्या आपल्याला या ठिकाणी 3 आलेली आहे. म्हणजे दोन्ही आहेत असे किती? 3 हे 3 हे त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. चौथा पर्याय आपल्याला उत्तर पत्रिकेमध्ये त्या ठिकाणी रंगवावा लागणार आहे. आलं लक्षामध्ये? बघा, आपण आता प्रश्न सोडवत असताना त्या प्रश्नावर सॉर्ट आउट करणं किंवा तो पॉइंट आउट करणं किती महत्वाचं आहे वेध आकृतीमध्ये, हे आपलं आतापर्यंत प्रश्न समजून घेत असताना लक्षात आलेला असेल आणि ते खूप महत्वाचं आहे. प्रश्न क्रमांक 18 या ठिकाणी आपण सोडवलेला आहे. आता आपण पुढील प्रश्नाकडे जाऊया. आता बघा, ही आकृती आहे. असे किती भारतीय आहेत
ते फक्त नेते आहेत. आता फक्त नेते, मग आता आपण काय करू, भारतीय या ठिकाणी गोल करू आणि त्यानंतर नेते गोल करू आपण फक्त. आणि फक्त म्हणजे बघा फक्त, आता हे 3 काय येणार नाही कारण ते गायकामध्ये पण येतात, म्हणजे फक्त 2 हा आपला या ठिकाणी पर्याय आहे. सहजपणे निरीक्षणाने आपण हा प्रश्न तत्काळ सोडू शकतो, लगेच सोडू शकतो. म्हणजे निरीक्षण शक्ती किती महत्वाची, हायवे आकृतीचे प्रश्न सोडवताना हे आपल्या या ठिकाणी लक्षात येईल. हा प्रश्न आपण या ठिकाणी सोडवलेला आहे. आता आपण पुढील प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 20 आपल्या स्क्रीनवर आहे. मनातल्या मनात सर्वांनी तो प्रश्नाचं काय करायचं आहे, या ठिकाणी वाचन करायचं आहे. त्यानंतर आपण हा प्रश्न या ठिकाणी समजून घेणार आहोत. बघा, खालील वेन आकृतीतील पुरुष व विवाहित पुरुष यातील फरक किती. पुरुष आणि विवाहित पुरुष. आता विवाहित आपण मगाशी या ठिकाणी समजून घेतलं होतं विवाहित म्हणजे काय. म्हणजे ज्यांचे लग्न झालेले त्यांना आपण काय म्हणतो, विवाहित पुरुष म्हणतो. आता बघा या ठिकाणी पुरुष, आता पुरुष आणि विवाहित पुरुष, म्हणजे ही आकृती. आणि आपल्याला काय सांगितलंय, त्यातील फरक किती आहे. आता बघा, आता याच्यामध्ये पुरुषामध्ये हे 20 आणि हे 2 म्हणजे 22, आणि विवाहित पुरुषामध्ये 8 आणि 3 11, आणि यातील आपल्याला फरक येणार आहे 11. म्हणजे 11 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं काय असणार आहे. अकरा हे आपल्या प्रश्नाचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. चौथा पर्याय आपल्याला उत्तर पत्रिकेमध्ये या ठिकाणी गोल करावा लागणार आहे. आता जवळजवळ विद्यार्थी मित्रांनो, आपली वेळ संपत आलेली आहे. वेन आकृती या प्रश्नामधील उपघटकाचे जवळजवळ 20 प्रश्न आपण या ठिकाणी समजून घेतलेले आहेत, जेणेकरून जास्तीत जास्त प्रश्नाचा आपला सराव व्हावा हा यामागील उद्देश होता. आता तुमच्यासाठी मी या ठिकाणी सराव या ठिकाणी उपलब्ध करून देत आहे. बघा, त्या सरावाचा स्क्रीनशॉट आपण काढून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला अधिक सरावासाठी त्या ठिकाणी संधी मिळणार आहे. त्या सर्व सरावाचा आपण स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो आपल्या शिक्षकास प्रश्न सोडवून आपल्या वर्ग शिक्षकाकडून तो काय करायचा आहे, या ठिकाणी चेक करून घ्यायचा आहे, तपासून घ्यायचा आहे. तुम्हाला काही अडचणी येत असतील तर त्या वर्ग शिक्षकाकडून समजून घ्यायचं आहे. काढला असं स्क्रीनशॉट, ह्या पानाचा एक स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि प्रश्न आपण सोडवायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, गेला 1 तास आपण प्रश्न या घटकामधील बुद्धिमत्ता या विषयातील प्रश्न या घटकामधील उपघटक वेन आकृती चांगल्या पद्धतीने या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केला. वेन आकृती म्हणजे दुसरे तिसरे काही नसून एकमेकांमध्ये गुंतलेल्या ज्या आकृत्या असतात त्यांना आपण वेन आकृती म्हणू शकतो. हा घटक आपण या ठिकाणी समजून घेतला. सर्व विद्यार्थी मित्रांनी अतिशय काळजीपूर्वक तासिका समजून घेतल्याबद्दल संगमनेर पंचायत समितीच्या वतीने अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्याला पुढील अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि अतिशय महत्वाची सूचना, उद्या 15 ऑगस्ट असल्यामुळे उद्या सुद्धा आपली तासिका संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत होईल. याची दखल सर्व विद्यार्थी मित्रांनी घ्यायची आहे आणि उद्याच्या तासिकेला सुद्धा मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहायचं आहे. सर्वांना खूप खूप धन्यवाद. शुभ संध्या.